हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे लग्नाची अट. अन्वेषा हुशार पण साधी राहणीमान असलेली मुलगी. पुण्यात राहायची. तिने एम.कॉम पूर्ण केलं होतं आणि बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत होती. घरातले मध्यमवर्गीय. आई, वडील मुलीचं चांगलं लग्न व्हावं म्हणून काळजीत होते. एके दिवशी लग्नाची बोलणी आली. वरपक्ष श्रीमंत, प्रतिष्ठित असल्याचं सांगितलं गेलं. वराचं नाव आदित्य होतं. शिक्षण झालंय, चांगल्या बिझनेसमध्ये आहे असं सगळ्यांना सांगण्यात आलं. पण एक अट त्यांनी सरळ सांगितली. आम्हाला सुनेनं नोकरी करणं अजिबात मान्य नाही. घर, संसार सांभाळावा, बाकी कशाचीही चिंता करू नका. अन्वेषाला नोकरीचं स्वप्न होतं, पण आई-वडील म्हणाले, बाळा, संसार मोठा असतो. स्वप्न तू नंतरही पाहू शकतेस. एवढा चांगला घरवाला मिळतोय, होकार देऊया. मनात खंत ठेवूनही अन्वेषाने होकार दिला. लग्न ठरलं. लग्न थाटामाटात झालं. पहिल्या काही दिवसात सगळं सुरळीत होतं. आदित्य गोड बोलायचा, समजूतदार वाटायचा. पण लवकरच अन्वेषाला काहीतरी विचित्र जाणवलं. आदित्य रोज सकाळी उठून कुठेही बाहेर निघत नसे. ऑफिस, बिझनेस याचा उल्लेखही नसायचा. मोबाईलवर वेळ घालवणं, मित्रांना भेटणं एवढंच चालायचं. एके दिवशी अन्वेषाने सरळ विचारलं, तुझं ऑफिस कुठे आहे? तुला निघताना मी पाहत नाहीये कधी. आदित्यने थोडं चुकचुकून सांगितलं, मी खरं तर आत्ता काहीच करत नाहीये. बिझनेस डुबला. मित्रांकडे कर्ज आहे. म्हणूनच लग्नात अट घातली होती की तू काम करणार नाहीस, कारण जर तू कामाला गेलीस तर माझं खरं उघड होईल. अन्वेषा हादरली. तिचं आयुष्य एका खोट्यावर उभं आहे हे तिला स्पष्ट झालं. अन्वेषा संतापली, पण हार मानली नाही. ती म्हणाली, माझं आयुष्य खोट्यावर उभं आहे, पण संसार मोडायचा नाही. मात्र मी शांतही बसणार नाही. तिने घरकाम करतानाच बँकेच्या परीक्षा पुन्हा द्यायला सुरुवात केली. आदित्यला हे आवडत नसे, पण आता त्याला पर्याय नव्हता. दरम्यान घरात पैशांची चणचण वाढली. सासरचे लोकही आदित्यवर नाराज झाले. मुलीला काम करू दे, नाहीतर संसार कसा चालेल, असं ते म्हणू लागले. काही महिन्यातच अन्वेषा बँकेत सिलेक्ट झाली. नोकरी लागली. संपूर्ण घर आता तिच्या पगारावर चालू लागलं. अन्वेषा आत्मविश्वासाने म्हणाली, तुम्ही मला आधी थांबवलंत, पण आज माझ्या कामामुळे हे घर उभं आहे. काम करणं ही लाज नव्हे, ती ताकद आहे. आदित्यला स्वतःच्या खोटेपणाची लाज वाटली. तो हळूहळू छोट्या छोट्या कामात हात घालू लागला. अन्वेषाने त्याला प्रोत्साहन दिलं. त्याची आत्मविश्वास हरवलेली ओळख परत आणली. काही वर्षांनी आदित्यला छोटा बिझनेस उभा करता आला. घर आता दोघांच्या मेहनतीवर चालू लागलं. एके रात्री आदित्यने अन्वेषाचा हात धरून सांगितलं, लग्नाआधी मी तुला खोटं बोललो. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, पण तुझ्या धैर्याने आज आपण उभे आहोत. तू फक्त बायको नाहीस, माझ्या जगण्याची खरी गुरुकिल्ली आहेस. अन्वेषा शांत हसली आणि म्हणाली, खोटं बोलून कुणाचंही आयुष्य टिकत नाही, पण खरं प्रेम आणि विश्वासाने तुटलेलं नातंही परत उभं राहतं. या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की स्त्री काम करते की नाही
यावर तिचं मूल्य ठरत नाही. पण खरी नाती खोट्यांवर नव्हे तर विश्वास आणि सामर्थ्यावर उभी राहतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.